सोनेरी पहाट. अरे बाळा, तू गेलीस नाही आज? बाबा, शाळेत जायला अर्धा तास वेळ आहे म्हणून मी आईसोबत बोलवायला आली तुम्हाला. बाबा, आज तर 15 ऑगस्ट आहे ना, तुम्ही झेंडा फडकवायला नाही येत का? ठीक आहे ना, तर थोडा वेळ थांब, मग सोबतच जाऊ. बाबा, आपण 15 ऑगस्टला झेंडा का फडकवतो? कारण बाळा, हा दिवस आपल्याला याची जाणीव करून देतो की स्वातंत्र्य आपल्याला सहजपणे मिळालेला नाही, म्हणून आपण 15 ऑगस्टला झेंडा फडकवतो. अगं, आपल्या आजूबाजूच्या काळात लोकांनी खूप त्याग केला. बाळा, कुणी घर सोडला, कुणी सुख सोडला, पण देशाला कोणीच नाही सोडला. बाळा, हा तिरंगा फक्त 3च रंगाचा नाही, या तिरंग्यात आपल्या देशाचा इतिहास, त्याग आणि स्वप्न आहे. जसे सैनिक देशाच्या सीमेवर राहून देशाचे रक्षण करतात, तसेच तुझे बाबा शेतात धान्य पिकवून देशाचे पोट भरतात. दोघात फरक एवढाच असतो की सैन्याच्या हाती बंदूक असतात आणि शेतकऱ्याच्या हाती नांगर. आई, मी एक वचन देतो की देशाचा झेंडा 15 ऑगस्टात नाही तर